हॅलो अँड वेलकम टू अनदर व्लॉग. तर आधीच्या व्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल, आम्ही आलो होतो नागभीडवरनं नगरला. जवळजवळ 11-12 तासाचा प्रवास झाला होता. सगळे खूप दमले होते, पण तितकीच एक्साइटमेंट होती कारण नवीन नवरी आली होती घरात. मग काय, सगळे वरती आले, सगळ्यांनी सजावटीची सुरुवात केली होती. त्यांचं वेलकम करायचं होतं छान पद्धतीने. ह्या दोघांना जरा वेळ बाहेरच उभं केलं होतं. आतमध्ये सगळ्यांनी तयारी चालू केली आणि सगळं झाल्यावरती त्यांना आतमध्ये आम्ही बोलवलं. इथे त्यांची दृष्ट काढली, दार अडवलं. म्हणायचं भाऊ मला पोरगी दे, ती म्हणायचे काय म्हणते, मग काय मागतात, तर मग तू म्हणायची तुमची मुलगी द्या म्हणायचे सून म्हणून. ते होईल ती म्हणाल होईन आम्हाला देईन तुम्हाला, बरं का, होईन आम्हाला देईन तुम्हाला. ताजमहल बनवायला कारागीर होते कुशल. प्रतीक्षाचं नाव घेतो, तुमच्यासाठी स्पेशल. निळ्या निळ्या आकाशात चमचमणारे तारे, नाव घेते मी लक्ष द्याच सारे. नाव घ्या नाव घ्या नाव काय घ्यायचं, नवरोबाला शेवटी अहोच म्हणायचं. अहोंच्या आईला आई म्हणायचं, अहोंच्या बाबाला बाबा म्हणायचं. वरण भातावर साजूक तूप, तुपासारखं रूपासारखं आमचं जोडा. प्रसाद रावांचं नाव घेते, आता तरी आमची वाट सोडा. अशी सगळी मजा मस्ती करत यांना त्रास देत सगळे कार्यक्रमाची सुरुवात झाली होती. घरात प्रवेश करायला घेतला होता. इकडे सुद्धा आम्ही यांना भरपूर त्रास दिला. ॲक्च्युली हा खूप मोठा व्लॉग झाला असता. ह्याला छोट्या ह्याच्यात बसवायचा म्हणून मी कट करत सगळे व्हिडिओज बसवले होते. आणि मग काय, इकडे प्रवेशाची सुरुवात झाली होती. एका बाजूला पुढच्या कार्यक्रमाची सगळ्या मोठ्यांनी तयारी करायला चालू केली होती. पुढचे सगळे कार्यक्रम म्हणजे अंगठीचा कार्यक्रम, अंघोळ आणि संध्याकाळची पूजा, ह्या सगळ्याची तयारी एका बाजूला सुरू होती. याच्यानंतर सगळ्यात आधी तांदळामध्ये अंगठी शोधण्याचा कार्यक्रम झाला. त्यानंतर हे मुंह दिखाईसारखं काहीतरी कार्यक्रम असतो, तर ह्याची सुरुवात होती. ह्याच्यामध्ये माझा कॉल चालू झाला होता, तर मी इथून निघून गेले होते. बाकी हे सगळ्यांनी त्यांचं छान मजा केली. नंतर काहीतरी पाण्यामध्ये अंगठी शोधायची असते, मग अंघोळीचा कार्यक्रम, हे सगळं मजा भरपूर झाली दुपारपर्यंत. मग दुपारी भरपेट जेवण केलं, जरा वेळ पडी घेतली आणि संध्याकाळची तयारी झाली होती सुरू. मस्तपैकी मेकअप वगैरे केला आणि मी मेकअप करून बसले होते माझी मीटिंग अटेंड करायला, कारण रात्री अचानक कॉल झाला होता आमचा शेड्यूल. मग काय, कॉल चालू झाला आणि एका बाजूला सगळे तयारी करत होते पूजेची आणि मी बसले होते लॅपटॉप घेऊन. मग हे सगळं झालं आणि पूजा इकडे सुरू झाली होती. मग जेवण सुरू झालं तरीसुद्धा माझी मीटिंगच चालू होती. तर काय, ह्या व्लॉगमध्ये एवढंच बघा. इथे आपण या सिरीजला एंड करूया आणि भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये नवीन कॉन्टेंट बरोबर. तोपर्यंत लाईक शेअर सबस्क्राईब यूट्यूबवरती आणि इंस्टाग्रामवरती पण फॉलो करा. थँक्यू फॉर वॉचिंग.